मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प विलेपार्ले येथे साकारला जातोय। आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून विलेपार्ले सांस्कृतिक केंद्रातर्फे हा प्रकल्प राबवण्यात येतोय। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीमध्ये शहरी शेती प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाखाली जागेचा सदुपयोग करत तिथं शहरी शेती करण्यात येणार आहे। शहरामध्ये राहूनही शेती आणि शेतीच्या प्रशिक्षणाची संधी या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे। तर मुंबईमध्ये हा अभिनव उपक्रम राबवला जातोय। शहरी शेतीचा हा अभिनव उपक्रम राबवला जातोय। शहरी शेती चे छोटे छोटे काही प्रयत्न हे बरीच लोक करतात। माझ्या माहितीतले दोन एक मराठी विज्ञान परिषदेने त्यांच्या गच्चीवर सुरुवात केली, पण हा विषय खूप मोठा आहे। यात खूप अनेक गोष्टी करता येऊ शकतात आणि त्या दृष्टीने आज आम्ही ह्या उड्डाणपुलाच्या खालचा भाग म्हणजे जिथे होत असेल तिकडे 400-500 स्क्वेअर फुटाच्या जागेत काहीतरी प्रयत्न होता। आज एक मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प आपण सुरू करतो, ज्यात प्रत्यक्षात शेती प्रॅक्टिकल आपल्याला करता येईल। विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि हे स्वच्छ विलेपार्ले अभियानचा प्रथम म्हणजे पहिला प्रकल्प आहे। पण मला वाटतं की अति उत्तम आणि छान अप्रतिम प्रकल्प आहे आणि अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला शहरामध्ये केलं पाहिजे। कारण मुंबईत जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त पॉप्युलेशन असल्यामुळे इथे पोल्युशनचा खूप प्रॉब्लेम होतो आणि त्या पोल्युशनच्या प्रॉब्लेम मध्ये हे अशा प्रकारची शेतीचा प्रकल्प आपल्याला एक चांगला प्रकार ठरू शकतो। मी तर एवढी हॅपी आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मला एवढा हा माझा फार आवडीचा विषय आणि शहरामध्ये अशी शेती करायला मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। तर परागभाई अळवणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रिजच्या खाली जी जागा जर आपण अशा पद्धतीने चांगल्या संकल्पनेसाठी किंवा ग्रीनरी बिल्ड करण्यासाठी जर ती उपयोगात नाही आणली तर लगेच तुम्ही बघणार की अशा ठिकाणी एन्क्रोचमेंट व्हायला वेळ लागतच नाही। शहरी शेती हा विषय असा आहे की शहरातील लोकांना शेतकऱ्यांचे दुखणे काय आहे ते कळले पाहिजे आणि हे अर्धा एकर शेती आहे, हे काय पार्लेला पूरक नाही। मी शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे ह्यामध्ये असं आहे की आपण जर चाळीतलं घर असो किंवा बिल्डिंग मधले घरी असो, सगळ्यांच्या घरी काही ना काही तरी रोपटे वगैरे लावलेले असतात। मध्ये तुळस असो किंवा गवती चहा तेल असो किंवा गवती चहा जे हे असतात पाती किंवा अजून काय काय, तर ह्या सगळ्यांचं इथे ट्रेनिंग दिलं जाणार। शहरी शेती हा एक नवीन विषय आज आपण या ठिकाणी पाहतोय। मुळात शहरात राहिल्यानंतर शेतीविषयी फक्त आपण पुस्तकांमध्ये वाचत असतो, पाहत असतो, परंतु शेती कशी होते याचं प्रत्यक्ष ज्ञान तुम्ही येऊन इथे करू शकता, याचं प्रॅक्टिकल तुम्ही ज्ञान घेऊ शकता, इथे स्वतः करू शकता। या पद्धतीचा हा प्रकल्प या ठिकाणी सुरू झालाय। तर मुंबईसारख्या शहरामध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच हरित जीवनशैली घडवणाऱ्या या प्रकल्पाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूयात। मुंबई म्हटलं तर आपल्याला आठवतात उंच उंच इमारती, आपल्याला आठवतात मोठमोठी विमानतळं, पण या सिमेंटच्या जंगलामध्ये सुद्धा हिरवळ फुलू शकते। याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर मुंबईच्या विलेपार्ले या ठिकाणी पहिल्यांदाच शहरातील शेती हा प्रयोग केलेला आहे। इकडचे आमदार, स्थानिक आमदार पराग अळवणी यांच्या प्रकल्पेतून तिथे आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जे आहे विलेपार्लेच्या या ब्रिजच्या खाली जी आहे ती मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने घेऊन एक अभिनव उपक्रम जो आहे तो इथे करण्यात आलेला आहे, तो म्हणजे शहरी शेतीचा। शहरी शेती इथे करण्यात येत आहे छोट्याशा जागेमध्ये, जिथे आपण बघतोय की खास करून फळभाज्या आणि पालेभाज्या ज्या आहेत त्या इथे शेतीद्वारे जे आहेत ते उगवले जाणार आहे। आणि या प्रकल्पामध्ये खास करून सर्वात मोठा जर कोणाचा सहभाग राहिलेला आहे तर स्थानिक विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि स्वच्छ विलेपार्ले यांच्या अभियानातून हा प्रकल्प जो आहे तो करण्यात येत आहे। प्रत्येक मुंबईकरांना जर शेती कशी असते ही अनुभवायची असेल, प्रत्येक मुंबईकरांना किंवा कोणत्याही मुंबईकरांना शेती नेमकी कशी चालते हे जर पाहायचं असेल किंवा शेती करायची असेल त्यांच्या गार्डन मध्ये, घराच्या टेरेसवरती, तर अशा प्रकारच्या विलेपार्लेमध्ये होत असलेल्या शहरी शेतीच्या इथे येऊन तुम्ही शहरी शेतीचे अभ्यास घेऊ शकता आणि शहरी शेती किंवा शेती नेमकी कशी असते ते सुद्धा पाहू शकता।
व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.